नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला। जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, राज्यात 10,000 पोलिसांची भरती होणार। आणि हो माझ्या मित्रांनो, जसं की आपण पोलीस भरतीची वाट पाहत असो, जशी आपली पोलीस भरतीची प्रक्रिया शेवटची 2023-24 ची संपण्याच्या तयारीत असताना आपल्याला नवीन भरतीची एक आस लागलेली आहे। एक आनंदाची बातमी म्हणजे आपल्यासाठी कोणती, ते म्हणजे इलेक्शन पूर्वी 2031 डिसेंबर 2024 पर्यंतचा अहवाल मागवलेला होता आणि त्यानुसार भरपूर साऱ्या जिल्ह्यांच्या जागा किती आहेत अशा सुद्धा गोष्टी बातम्या सामोरे तुम्ही व्हॉट्सअप म्हणा वेगवेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून पाहिल्या असेल। पण आता नवीन बातमी आलेली आहे आणि बातमी तुमच्या माझ्या सारख्याने दिलेली नाही। महाराष्ट्राचे सन्मान्य अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके म्हणून यांचं राजकुमार वटकर साहेबांचं नाव आहे। त्याचबरोबर डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे पहा, इथं काय म्हटलेलं आहे, डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली आहे। म्हणजे एकंदरीत इथं काय समजून घ्यायचं आहे, जे याच्या आधीची 21 ची भरती झाली होती ते सुद्धा 2 वर्षाची होती, जम्बो झाली ती 21-22 ची, 22-23 ची भरती गेल्या वेळेस झाली, आता 22-23 ची भरती झाली, 21-22 ची, 23-24 आता जी भरती होणार आहे माझे मित्रांनो ती 2024 आणि 25 ची। म्हणजे आता सुद्धा एक जम्बो यार्ड येईल असं म्हणायला हरकत नाही। ही माहिती प्राप्त झाल्यावर भरतीचे नियोजन केले जाईल, त्यानुसार काही दिवसात भरती प्रक्रिया सुरू होईल असं सन्माननीय राजकुमार वटकर साहेबांचं हे म्हणजे या पेपरला दिलेली मुलाखत असेल समथिंग। आता राज्यात 10,000 पोलिसांची भरती होणार आणि फेब्रुवारी नंतर प्रक्रिया, म्हणजे जर कधी फेब्रुवारी नंतर राज्यात प्रक्रिया होत असेल तर आपल्याजवळ दिवस किती उरले, आजपासून फक्त 30 दिवस, कारण की फेब्रुवारी महिना आहे 28 दिवसाचा। ओके, आणि आज आहे 28 तारीख, बरोबर आहे, म्हणजे 30 दिवस। आणि पोलीस भरतीची अशी कंडिशन असते, जर फॉर्म सुटले तर साधारणतः 1 महिना फॉर्म पुरतात। ओके, 1 महिना फॉर्म पुरतात आणि एकदा का फिजिकल लागलं, जवळपास अर्ध्या जिल्ह्यांचं फिजिकल तर पहिल्या 15 दिवसातच आटपून जाते, पहिल्या 15 दिवसात, कारण की 30-40-50-60 जागा राहतात आणि ते काय 2-4 हजार फॉर्म असल्यामुळे पहिल्या 8 दिवसात होऊन जातात। आणि दुसरे रविवारी नाही म्हटलं तर तिसऱ्या रविवारी जर कधी पेपर घेतला माझ्या मित्रांनो, म्हणजे एकंदरीत मला आपल्याला एकच सांगायचं आहे, यातून हा जो निर्णय प्रक्रिया आपल्याला मार्चला या भरतीला सामोरे जायचं आहे अशा अँगलनं तयारी करा। आणि फेब्रुवारी एंड पर्यंत आपल्याला ज्या पद्धतीने फिजिकल आपली कमतरता असेल, त्याचबरोबर लेखी परीक्षेची काही अडचणी असेल त्या फेब्रुवारी एंड पर्यंत सॉल्व्ह करून घ्या, कारण की पोलीस भरतीचं फिजिकल झाल्यानंतर करंट अफेअर वाचण्याचा सुद्धा वेळ भेटत नाही आपल्याला, इतकं आपल्याला माहिती असेल। झालेले पेपर वगैरे सुद्धा आतापासून पटपट करणं चालू करून द्या। काय आहे, राज्याची वाढती लोकसंख्या, गुन्ह्याचे वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांवर गुन्ह्यांचा तपासाचे वाढते ओझे व तपासाला लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारी नंतर पोलिसांची 10,000 पदे भरली जाणार आहे। आता पोलिसांची म्हटली म्हणजे या व्यतिरिक्त SRPF वगैरे ते जे केल ते नंतर पाहू। ओके, त्यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीणच्या पोलीस प्रमुखांकडून डिसेंबर 2025 पर्यंत, हेच एक महत्त्वाची गोष्ट याच्यामधून सांगायचं आहे, या आधीचा जो अहवाल गेला होता तो होता माझे मित्रांनो 31 डिसेंबर 2024 चा। आता जो अहवाल आहे तो आहे 31 डिसेंबर 2025 चा, म्हणजे चालू वर्षातली भरती होऊन जाईल, हे एक मोठी गोष्ट होईल। आणि त्याचबरोबर यामुळे जर कधी ह्याही वर्षाच्या जागा ऍड झाल्या तर जागा जास्त राहील, जास्त पोरं लागेल, त्यामुळे एक सुवर्ण संधी, ज्या पोरांचं काही मार्कानं सिलेक्शन हुकलं, काही सिली मिस्टेक झाल्या त्यामुळे ते लागू शकले नाही, त्या सर्वांना एक आनंदाची बातमी असे का माझे मित्रांनो, धीर सोडू नका, येणारी वेळ आपलीच आहे। त्याचबरोबर आपण आपले जसे प्रयत्न चालू होते प्रामाणिकपणे तसेच प्रयत्न चालू ठेवा। झालेल्या पेपर मधल्या चुका पहा, मला मराठी व्याकरणामध्ये मार्क कमी आले असेल तर कोणत्या टॉपिक मध्ये आले, कोणत्या चॅप्टर मध्ये आले, गणितात मला मार्क कमी येत असेल तर कोणत्या चॅप्टर मध्ये येत आहे, त्या गोष्टी सुधरून आता पटपट करणं चालू करा। येणारा दिवस हा आपल्याला गुलालानं न्हावून टाकणारा असेल। नव्या पोलीस ठाण्यांचा सुद्धा प्रस्ताव आहे, आणि कुठेही नवीन पोलीस ठाणे बनतं म्हटलं तर मनुष्यबळ आलं, भरपूर साऱ्या ठिकाणी अशा प्रकारचे अपडेट्स ऐकले असेल तुम्ही, तर त्यामुळे सुद्धा भरती भरपूर ठिकाणी मोठी होऊ शकते। तर रिक्वेस्ट आहे सर्वांना, महासंचालकांचे निर्देश सुद्धा आहे, पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत अप्पर पोलीस महासंचालक या काय म्हटलेलं आहे पहा,
महासंचालक प्रशासन व खास पथके यांनी सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना निर्देश त्यांच्याकडील पोलिसांची रिक्त पदे किती आहेत याची माहिती मागवलेली आहे. म्हणजे गेल्या आठवड्यात ह्या गोष्टी मागवलेल्या आहेत. 2025च्या काळात रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे. रिक्त पदांची बिंदूनामावली अद्ययावत करणे, पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करून अनुकंपा तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे, आंतरजिल्हा बदलीची पदे, प्रतिनियुक्तीवरील पदे याचा आढावा घेऊन रिक्त पदांची माहिती देण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायला हरकत नाही, उन्हाळा या वर्षी आपला भरतीचा आहे. ओके, तर या भरतीच्या उन्हाळ्यासाठी सर्वांना शुभेच्छा. परत 12 महिन्यातच अधिक गुलाल उधळण्याची वेळ आपल्यावर येणार आहे आणि त्या सर्व तुम्हाला प्रामाणिक तयारी करणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींना शुभेच्छा. आणि तुम्हाला याच्या संदर्भात कुठल्याही पद्धतीच्या अडचणी असेल नक्की आपण आमच्याशी शेअर करा. त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलला जे फ्रीवाले पोलीस भरतीचे क्लासेस आहे ते पहा. त्याच्यासाठी कुठलाही चार्ज देण्याची गरज नाही. रेग्युलर 11:30 आम्ही पोलीस भरतीचे क्लासेस याच यूट्यूब चॅनलला घेत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वस्त राहा, मस्त राहा आणि अभ्यास करा.